शतकानुशतकापासून इथं स्थापित आहे। हे जंधने समाज, सोनवले समाज, पंडित समाज, कुंभार समाज, इतर सर्व कुमटेकर या सर्वांचं मिळून आपलं कुलदैवत आहे आणि गावचं ग्रामदैवत आहे। याला संपूर्ण समाजाची अख्ख्या गावातील लोक भक्तजन येतात आणि भक्तांनी सोयीचेने दिवसेदिवस आपल्या कार्यक्रमामध्ये नित्यनियमामध्ये बदल करत करत दर पौर्णिमेला आरती घेण्याचा निर्णय घेतला। याला किती 2 वर्षापासून हा नित्यनेम चालू आहे। स्वेच्छेने भक्त एक भक्त प्रत्येक वेळेला जेवण देतो आणि सकाळी संध्या कार्यक्रमाची रूपरेषा साधारण 7:30ला मंदिरामध्ये लोक जमतात। 7:30 ते 8:15 पर्यंत गोंधळाचा कार्यक्रम होतो। गोंधळाच्या कार्यक्रमानंतर आरती होते आणि आरतीच्या नंतर महाप्रसाद होतो आणि स्वेच्छेने लोक देतात। सर्व भक्तजन शेकड्याच्या आसपास हजर असतात। अशा प्रकारे नित्यनेम आजपर्यंत चालू आहे आणि पुढे चालू राहील आणि सर्वांना वागेश्वरी माता बुद्धी देवो हा कार्यक्रम नित्यनेमाने चालत राहू हीच तिच्या चरणी प्रार्थना करतो। आपले समाजाचं सर्व गावाची कुलदैवत आहे आणि ग्रामदैवत आहे आणि त्याची 2 वर्षापूर्वी दर महिन्याला महाप्रसाद आरती होते आणि त्यांना इच्छुक जे अन्नदाते आहेत ते आपल्या इच्छुकप्रमाणे अन्नदान करतात आणि वागेश्वरी जागृत देवस्थान आहे आणि त्याच्या कृपामुळे सर्व व्यवस्थित चालावे आणि चाललं आहे। वागेश्वरी मंदिर जंजने सासवड या ठिकाणी दर पौर्णिमेला सकाळी आरती, संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर महाप्रसाद असं आरती आणि महाप्रसाद होतो। तसेच या वागेश्वरी मंदिरामध्ये नवरात्रामध्ये 9 दिवस कार्यक्रम असतो आणि वागेश्वरीचं मूळ स्थान आनवडी तालुका वाई या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण दरवर्षी आनवडीची यात्रा झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवार किंवा शुक्रवारी आपण इथून पायवारी निघतो। साधारणतः पायवारीमध्ये 100 लोक दरवर्षी, स्त्री पुरुष लहान मोठी 100 लोक जातात। त्यांना प्रवासात जेवण हे सर्व मंडळाच्या वतीने ते सोय केली जाते। याशी लागणारे सर्व खर्च हे भाविक भक्त लोकवर्गणीतून सोयीच्छेने देणगी देतात, त्यातून केला जातो। वाघजाई देवी त्याच्या संघटनेतर्फे आणि सर्व भाविकांना आवाहन करतो की दर पौर्णिमेला रात्री 8 वाजता आरती आणि ह्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। तरी या कार्यक्रम कंटिन्युटी राहावी आणि तो वर्षभर प्रत्येक महिन्यात व्यवस्थितपणे पार पडावा, त्यासाठी सर्व भाविक आहेत त्यांनी एक प्रकारचं दान केलं पाहिजे, तो कार्यक्रम चालू ठेवला पाहिजे। त्यामुळं येणाऱ्या पिढीला त्याचा एक चांगला संदेश जाईल आणि सर्वांना त्याचा नवीन पिढी घडवण्यासाठी, समाज घडवण्यासाठी त्याचा आपल्याला प्रत्येक भविष्यामध्ये येऊ शकतो। त्यासाठी सर्व भक्तांना एक विनंती आहे की त्यांनी दर महिन्याला या कार्यक्रमाचं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। सासवडगावमध्ये वागेश्वरी मातेचं एक मंदिर आहे। या मंदिराची सेवा या सासवड गावातल्या बहुतेक समाज आवडीनं सेवा करत आहे। आज सुमारे 2 वर्षापासून या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला एक कशाचा कार्यक्रम, आरतीचा कार्यक्रम ठेवला जातो आणि त्या कार्यक्रमानिमित्त इच्छुक भाविक आपलं महाप्रसाद दान केला जातो आणि त्या महाप्रसादाचं वाटप केलं जातं। सर्व सासवडमधील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा। या वागेश्वरी मंदिराच्या कार्यकर्त्याकडून प्रत्येक वर्षी आनवडी येथील वागेश्वरी मंदिरापर्यंत पायी वारीचं आयोजन केलं जातं। दरम्यान जे भाविक भक्त आहेत ते उत्स्फूर्तपणे पैशाच्या रूपानं सेवेचं दान करत असतात। आपणा सर्वांना विनंती आहे की आपणही याच्यामध्ये सहभागी व्हावे। आत्ताचा समाज या भक्तीपासून अलिप्त झालेला आहे। या निमित्तानं आपल्या पुढच्या पिढीला एक चांगला संदेश जाईल आणि आपण सर्वांना यामध्ये सहभागी व्हावं।
आरती तुकारामा सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद